आज आपण बनवणार आहोत अगदी उडपी स्टाईल सांबर। तर हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाजारात खूप छान फ्रेश भाज्या येत आहेत, तर तुम्ही असं उडपी स्टाईल सांबर एकदा नक्की करून बघा। तर हे सांबर बनवताना सेपरेट डाळ शिजून घेण्याची गरज नाही किंवा सेपरेट भाज्याही शिजून घेण्याची गरज नाही। तर हे सांबर आपण कुकरमध्ये करणार आहोत। तर ह्या सांबरला अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते, तर तुम्ही हे एकदा नक्की करून बघा। हे सांबर तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पम किंवा स्टीम राईस बरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागतं। तर नमस्कार, मी अमृता, तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे एक मी बाउल घेतला आहे, त्यामध्येच तूर डाळ घ्यायची आहे। तूर डाळ घेताना इथं मेजरिंग कपने अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे आणि ही तूर डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरती काही धूळ वगैरे काही असेल ती निघून जाते। 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाली की त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आणि ही डाळ अशीच 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायची। तर इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे। तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचे। जिरं पण छान तडतडून द्यायचे आणि त्यामध्येच कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता टाकला की झाकणवरती ठेवायचं, म्हणून त्याची फोडणी बाहेर जात नाही आणि त्या कढीपत्त्याचा स्वाद त्या तडक्यामध्ये उतरतो। आता त्यामध्येच अर्धा कप उभा चिरलेला कांदा घालायचा। आता हा कांदा मीडियम गॅसवरती सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता त्यामध्येच 2 ते 3 चिमूट हिंग घालून घ्यायचे। हिंगाने सांबरला टेस्ट छान येते। आता त्यामध्येच 1 वाटी टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना लालसर टोमॅटो वापरायचा, कच्चा टोमॅटो वापरायचा नाहीये। लाल टोमॅटोने सांबरला कलर छान येतो। आता त्यामध्येच फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत मी। इथं शेवगा, लाल भोपळा आणि बटाटा, तुम्ही इथं दुधी भोपळाही वापरू शकता। दुधी भोपळ्याने पण सांबरला टेस्ट छान येते। आणि ह्या सर्व भाज्या मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायच्या। 3 ते 4 मिनिटं ह्या भाज्या मीडियम गॅसवरती परतून घ्यायच्या। 3 ते 4 मिनिटांनी त्यामध्येच अर्धा चमचा मीठ घालायचे। त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि परतून घ्यायचे। आता त्यामध्येच पाव चमचा हळद घालायची आणि सांबर शिजत असताना 2 ते 3 चमचे सांबर मसाला घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे। आता त्यामध्येच जे आपण डाळ 10 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती, ती डाळ या भाज्यांवरती घालून घ्यायची आणि डाळ आणि भाज्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। आता त्यामध्येच मेजरिंग कपने मी 3 ते 4 कप पाणी घातलेलं आहे। तुम्हाला सांबर किती घट्ट पातळ हवे ह्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। इथंच मला सांबर पातळ आवडतं, त्याच्यामुळे मी मेजरिंग कपने 4 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर हे सर्व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती ह्या सांबरला 1 उकळी काढून घ्यायची। सांबरला चांगली उकळी आली की चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचे। कुकरच्या शिट्ट्या करत असताना मोठ्या गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर गॅस बारीक करायचा आहे। बारीक गॅसवरती 2 मिनिटं गॅस ठेवायचा आहे आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचे। तर तुम्ही इथं बघू शकता भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि डाळ पण शिजलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने डाळ चांगली स्मॅश करून घ्यायची। इथं बघू शकता तुम्ही। आता त्यामध्येच चिंचेचं पाणी घालायचे। इथे मी 2 ते 3 चमचे चिंचेचं पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्येच 1 मोठा चमचा गूळ घेतलेला आहे। त्यामध्येच मी मेजरिंग कपने 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी घेत असताना थंड पाणी वापरायचं नाहीये, कोमट पाणी वापरायचं, म्हणजेच सांबरला टेस्ट आणखीन छान येते। आपण भाज्या शिजत असताना अर्धा चमचा मीठ घातलं होतं, आता अजून अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता ह्या सांबरला तडका द्यायचा आहे। एका तडक्याच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल घेतले, त्यामध्येच लाल बेडगी मिरची घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता घातलाय आणि थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता त्यामध्येच
लाल तिखट घालायचे। इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे आणि त्यामध्येच 1 चमचा सांबर मसाला घालायचा आहे। गॅस मिडियमच ठेवायचा। आता गॅस बंद करायचा आणि हा तडका उकळत्या सांबरवरती घालून घ्यायचा। असं सांबर तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते। तर आपलं हे सांबर एकदम उडपी स्टाईल तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे सांबर तयार झालेलं आहे। मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते। तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।